बातमी आहे धाराशिवमधनं। गेल्या 8 महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्यामध्ये एका वाघानं बस्तान बसवलंय आणि गुरुवारी पुन्हा एकदा या वाघोबानं दर्शन दिलं। धाराशिव तालुक्यातल्या वरवंटी शिवारात वाघ दिसल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। शेतकऱ्यांनी हा वाघ पाहिल्यावरती तातडीनं वनखात्याला माहिती दिलेली असून वनखात्याचे एक पथक घटनास्थळी पोहोचलंय। या पथकानं परिसराची पाहणी करून वाघाच्या पायांचे ठसे शोधायला सुरुवात केली आहे। ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून वाघाच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यात येत आहे, तर परिसरात ट्रॅप कॅमेरेही बसवले गेले आहेत। ग्रामस्थांनी सतर्क राहावं, एकट्यानं घराबाहेर पडू नये, शेतात जाऊ नये असं आवाहन सध्या केलं जात आहे। अनेक दिवसापासून बेपत्ता असणारा टिपरेश्वर अभयारण्यातील वाघ जो आहे तो काल निदर्शनास पडलेला आहे। वाघ वरवंटी शिवारात निदर्शनास पडल्यामुळे गावकरी जे आहे ते भयभीत झालेले आहेत आणि त्यानुसारच वन विभागानं दाखल होऊन हे जे आहे ते पिंजरे लावायचं काम वन विभागानं सुरू केलेले आहे। हा वाघाचा जरी पिंजरा नसला तरी वन विभागानं तात्पुरता असताना का पिंजरा लावला आहे। आपल्यासोबत गावकरी बघू शकतो की हे गावकरी भयभीत झालेले आहेत आणि ह्या जंगलात हे गावकरी वाघाची शोध मोहीम घेताना दिसत आहेत। गावकऱ्यांना एक खरंच धास्ती असणार आहे की धाराशिव तसा दुष्काळी भाग आहे आणि या भागात जर वाघ येत असेल तर निश्चितच चिंता करणारी गोष्ट आहे। ज्यांनी वाघ हा पहिला पाहिला होता ते गावकरी आपल्यासोबत आहेत। बाबा, काल वाघ पाहिला होता, आज आणखीन वाघाला शोधायला आलात तुम्ही, काय काय काल भीती वाटली नाही वाघाची? काल भीती पण मॉब असल्यामुळं काय वाटलं नाही। पूर्ण गावातला 100-150 पोर असल्यामुळं मॉबमध्ये काय वाटलं नाही त्याचं। पण आता शेताकडे यायलाच नको वाटायला लागले, गाव भ्यायला लागले सगळं। आणि कुणी मजुरी येणार शेताकडनं, शेतकरी शेतात जायना स्वतःच्या। रातभर जागा होती म्हणून तुम्ही? रातभर जागच आहे। गावात रातभर गस घालतील पोरं, गस्त घालते। हो. गस्त घालायला चालू आहे। हो। काय सांगाल गावकरी म्हणून, कसं आता काय वाघाची दिसलाय कुठं, परत आणखीन काय भीती वाटते मनात? काय गावात पूर्ण भीतीचं वातावरण झालेलं आहे। शेताकडे माणूस एकटा माणूस तरी शेताकडे येणारच नाही, कारण स्वतः डोळ्याने बघितलं गावकऱ्यांनी आम्ही। त्याच्यामुळं आमचं असं मानसिकताच नाही शेताकडे यायची वाघाच्या भीतीपोटी। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, वरवंटी, तुळजापूर।